अर्धा चमचा तेल वापरून उपवासाची झटपट होणारी रेसिपी करणार आहोत। आणि बऱ्याचदा साबुदाणा खिचडी किंवा वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही 2 मिनिटात होणारी रेसिपी नक्की करून बघा। करायला सोपी आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहिल्यांदा काय करायचं, एक बटाटा घ्यायचा आहे। तर मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे हे, आणि 250 ग्रॅमचा एक बटाटा आहे। तर बटाट्याचे पहिल्यांदा साल काढून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला सालासहित बटाटा वापरायचा असेल तर तसाही वापरला तरीही चालेल। खरं सांगू का, हे बटाट्याचे काप इतके क्रिस्पी झाले होते, इतके कुरकुरीत झाले होते ना, जरी तुम्हाला उपवास नसला ना तरीसुद्धा तुम्ही हे असेच करून खाऊ शकता। जेव्हा वरण भात केला असेल किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागतात। आता हे आपण उपवासाचेच बनवले होते, पण एकदा नक्की करून बघा। तर आता काय करायचं, बटाटे थोडे जाड स्लाईसमध्येच कापून घ्यायचे आहेत। पातळ स्लाईसमध्ये नका कापू, नाही तर हे बटाटे जेव्हा आपण म्हणजे मसाला लावून आपण भाजतो ना तव्यावर, तेव्हा ते खूप लवकर करपून जातात। म्हणून थोडीशी साईज आपल्याला जाडच ठेवायची आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, त्या पद्धतीनेच तेवढेच जाड ठेवायचे आहेत। तर बघू शकता इतके जाड मी बटाटे कापून घेतलेले आहेत। तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कापून घ्यायचे आहेत। तर आता सगळा बटाटा मी कापून घेतलेला आहे। कापून झाल्यावर लगेचच हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे। जर पाण्यामध्ये नाही ठेवले ना तर खूप लवकर हे बटाटे काळे पडतात। आता हे बटाटे 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ते घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। दुसरं स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। मसाला तयार करेपर्यंत हे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवून देणार आहोत। तर मसाला तयार करायचा आहे आता आपल्याला। 4 चमचे भगरीचं पीठ घेतलं आहे। जर तुमच्याकडे भगरीचं पीठ नसेल ना तर काय करायचं, भगर घ्यायची आणि मिक्सरला एकदम पाणी न टाकता बारीक अशी वाटून घ्यायची आहे। जसं आपलं तांदळाचं पीठ असते ना त्याच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्येच 4 चमचे मी भगरीचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरे पावडर टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे उपवासाचं मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा किंवा तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही। तर याच्यामध्येच मी थोडंसं आलंसुद्धा खिसून टाकत आहे। जर तुमच्या इकडे उपवासाला आलं चालत नसेल तर नाही टाकलं तरीही चालतंय। आलं टाकल्यामुळे मसाल्याला छान चव येते आणि खायला खरंच खूप मस्त लागतात हे बटाट्याचे काप। आता मी इथं आलं खिसून घेतलं आहे। तर हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळे मसाले मिक्स करून झाले आहेत, मसाला आपला तयार आहे। आता काय करायचं, चपातीचा तवा असतो ना, लोखंडी तवाच याच्यावरच करायचं। नॉनस्टिकच्या ताव्यावर ना ते बटाट्याचे काप एवढे क्रिस्पी होत नाहीत, म्हणून लोखंडीच तवा वापरा ह्याच्यासाठी, या रेसिपीसाठी। तर ताव्यावर अर्धा चमचा तेल छान पसरून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवूयात गरम होण्यासाठी तेल। तर इथं मी बटाट्याचे काप याच्यामधलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आहे आणि कॉटनच्या कपड्याने हे बटाट्याचे काप व्यवस्थित पुसून घेतले आहेत आणि कोरडे करून घेतले आहेत। तर ओले असल्यावर हे बटाट्याचे काप ते मसाला या बटाट्याला व्यवस्थित लागत नाही, म्हणून व्यवस्थित पुसूनच हे बटाट्याचे काप आपल्याला घ्यायचे आहेत। आता एक बटाट्याचा काप घ्यायचा आहे आणि त्याला हे मसाला, तयार मसाला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे। बटाट्याच्या कापला हा मसाला ना व्यवस्थित दाबून लावायचा, म्हणजे जेव्हा आपण तळवतो ना बटाटे तेव्हा हा मसाला वेगळा होत नाही किंवा असा म्हणजे ताव्याला चिटकत नाही। म्हणून व्यवस्थित दाबूनच हा मसाला लावून घ्यायचा आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याच पद्धतीने हा मसाला बटाट्याला लावून घ्यायचा आहे। तर सगळा याच पद्धतीने मसाला आपण सगळ्या बटाट्याला लावून घेणार आहोत। तर बघू शकता दिसायला पण खूप मस्त दिसत आहेत आणि खूप क्रिस्पी होतात हे बटाट्याचे काप। तर आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे बटाट्याला मसाला लावून घेणार आहोत। तर बघू शकता या पद्धतीने सगळा मसाला बटाट्याला लावून झालेला आहे। तर आता हे बटाटे आपण शालो फ्राय करून घेणार आहोत। तेल जास्त कडकडीत गरम नका करू, हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। आणि हे बटाट्याचे काप ना असे दूर थोडे ठेवायचे आहेत, एकावर एक नका ठेवू, नाहीतर क्रिस्पी होणार नाहीत आणि ते व्यवस्थित भाजले जाणार नाही। तर असे व्यवस्थित थोड्या क्वांटिटीमध्ये आपण हे बटाटे भाजून घेणार आहोत किंवा शालो फ्राय करून घेणार आहोत। आणि तेल ना असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। याला तेलसुद्धा जास्त लागत नाही, खूप कमी तेलामध्ये हे बटाटे
काप बनवून तयार होतात. तर 1 मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत. 1 मिनटानंतर याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे, पसरून टाकायचं आहे आणि दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि दुसरी साईडसुद्धा 1 मिनटासाठी अशी झाकून भाजून घ्यायची आहे. आणि उपवासासाठी ना तुपाचा किंवा शेंगदाणे तेलाचाच वापर करा. दुसरं कोणत्याही उपवासाला तेल चालत नाही. आणि ही रेसिपी एकदम गॅस ना बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरच आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. म्हणजेच हे बटाटे काप छान क्रिस्पी होतात. तर दोन्ही साईडनी मस्त असे भाजून झालेले आहेत. तर प्लेटमध्ये काढून घेऊयात. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.